10 सेकंड्स. 10 सेकंड्स. बऱ्याच जणांनी आन्सर दिले. गुड. ठीक आहे. तर स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, तर त्या पिरियडचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे हा जो पिरियडचा आपण स्क्वेअर काढणार तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार कशाच्या, की द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे प्लॅनेटमध्ये आणि सन मधलं जे डिस्टन्स आहे त्याचा आपण क्यूब काढणार आणि रिव्हॉल्युशन पिरियडचा आपण स्क्वेअर करणार. तर ह्या दोन क्वांटिटीज ज्या आहेत किंवा हे दोन कॉन्स्टंट जे म्हणता येतील आपल्याला ते कसे असतात, प्रोपोर्शनल असतात. म्हणजे पिरियड जर वाढला, पिरियडचा जर स्क्वेअर इन्क्रीज झाला तर रिव्हॉल्युशनचा पिरियडचा स्क्वेअर जर इन्क्रीज झाला तर डिस्टन्स काय होणार, डिस्टन्स काय होणार, इन्क्रीज होणार. बरोबर आहे. जर रिव्हॉल्युशनचा पिरियड वाढतोय तर डिस्टन्स काय होणार, इन्क्रीज होणार. फॉर एक्झाम्पल आता बघूयात, सगळ्यात सन पासून सगळ्यात जवळचा क्लोजेस्ट प्लॅनेट कुठला, क्लोजेस्ट प्लॅनेट टू द सन, मर्क्युरी. आता मर्क्युरीला सनच्या अराउंड रिव्हॉल्व करायला किती दिवस लागतात, अर्थ डेज, आपण बोलतोय अर्थ डेज मध्ये. सनच्या अराउंड रिव्हॉल्युशन साठी किती डेज लागतात, कोणाला आयडिया आहे? हाऊ मेनी डेज मर्क्युरी टेक्स टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड सन? If nobody has idea, then comment as a no. No, sir, we don't have idea. Okay. 35. Someone has given the answer 35, which is wrong. Sorry. Anyone? No. Less than that of Earth. Obviously, less than that of Earth. That is the obvious thing. Reshma Metha. Sorry. 80. You are close, but not accurate. Not correct. Okay. It takes 88 days. 88 Earth days. 88 दिवस लागतात मर्क्युरीला सनच्या अराउंड रिव्हॉल्व करण्यासाठी. तेच सन पासून आता मर्क्युरीपेक्षा पृथ्वी जी आहे, आपली अर्थ जी आहे, दॅट इज म्हणजे थोडीशी दूर आहे. बरोबर. मर्क्युरी जवळ आहे. मर्क्युरी नंतर कुठला येतो, व्हीनस. व्हीनस नंतर कुठला येतो, अर्थ. अर्थला किती डेज लागतात, 365 डेज लागतात. चला ठीक आहे. आता मी बोलतो प्लुटो. प्लुटो हा प्लॅनेट नाही आहे. It is a dwarf planet. Okay, Pluto is a dwarf planet. But how many days Pluto takes to revolve around Sun? I'm talking about Pluto, which is a dwarf planet. How many days? Anyone can answer. Pluto takes 248 years. 248 वर्ष लागतात प्लुटोला सनच्या अराउंड एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला किंवा एक फेरी मारण्यासाठी. समजलं किती इयर्स, हाऊ मेनी इयर्स? प्लीज रिस्पॉन्ड. 248 इयर्स. ओके. मग बघा, मर्क्युरी जवळ आहे. मर्क्युरीला किती वेळ लागला, मर्क्युरीला किती वेळ लागला, 88 डेज. आणि प्लुटोला किती लागला, 248 इयर्स. का? बिकॉज मर्क्युरी इज क्लोजेस्ट टू द सन अँड प्लुटो इज फारदेस्ट फ्रॉम सन. बरोबर. म्हणजे इथे जो आपला केपलरचा थर्ड लॉ आहे तो एक्झॅक्टली अप्लाय होतो. समजला? केपलरचा लॉ समजला, थर्ड लॉ. Everybody understood Kepler's third law? Can anyone repeat Kepler's 3 laws? एकदम शॉर्ट मध्ये तुम्ही मला सांगू शकता. ज्यांना माइक ऑन करायची इच्छा आहे त्यांनी फक्त कमेंट मध्ये नाव टाकायचं, सर आय वॉन्ट टू गिव्ह आन्सर. नाव टाकायचंय कमेंट मध्ये, मी त्याला माइक ऑन करायला सांगणार, मग त्याने माइक ऑन करून आन्सर द्यायचं. ओके.
वन बाय वन एक एक लॉ सांगितलं केपलरचा तरीही काही इश्यू नाही. तुमच्यासमोर पुस्तक असणारच आहे, फक्त तुम्हाला माईक ऑन करायचं आणि बोलायचं. इज एनीवन इंटरेस्टेड? चुकू द्या, चुकलं तर प्रॉब्लेम नाही. Nobody is interested? That's fine. Okay, the orbit of a planet is an ellipse with the sun at one foci. Correct? First law is given. Second, don't type. Okay, can I? Swati Pawar, someone has said, can I? Yes, you can. Please turn on your mic. Turn on your mic and you can give the answer. Please be little fast. ओके, स्वाती पवार हॅज लेफ्ट मीटिंग. सॉरी, तर लेफ्ट झालं. चला ठीक आहे, काय इश्यू नाही. मी तुम्हाला तिन्ही लॉज परत रिपीट करतो आणि आपण नंतर नेक्स्ट टॉपिकवर जाणार आहोत. पहिला लॉ, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. सेकंड लॉ, the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal intervals of time. Third law, the square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. Okay, now we are clear. Okay, बघा, Newton's universal law of gravitation. All the above considerations, including Kepler's laws, led Newton to formulate his theory of gravitation, universal gravity. According to this theory, every object in the universe attracts every other object with a definite force. This force is directly proportional to the product of masses of two objects and is inversely proportional to the square of the distance between them. बघा, आता न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटी काय बोलतो. सरांनी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलंय की व्हॉट एक्झॅक्टली इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय असतो हे सगळ्यांच्या लक्षात आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो? ओके, प्लीज माईक ऑन करून सांगा किंवा कमेंटमध्ये सांगा, व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन. माईक ऑन करण्याच्या अगोदर नाव टाकायचं, मी नाव घेणार, त्यावेळेस तुम्ही सांगायचं. स्पीक, बोलायला शिका. ओके, इथे चुकलं तर कोणी आपल्याला इथे हसणार पण नाहीये, कारण की आपण एकमेकांना ओळखत पण नाही. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त माईक ऑन करू शकता आणि सांगू शकता. यस, कॅन आय ज्यांनी टाकलं, अरुंधती मडवी, प्लीज यू कॅन. हां, ओके, व्हेरी गुड. चलो, माईक ऑफ प्लीज. ओके, बघा, त्यांनी काय सांगितलं की द फोर्स म्हणजे अर्थकडे ज्या वस्तू खेचल्या जातात, त्या वस्तू ज्या फोर्सने खेचल्या जातात त्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, दिस इज अ जनरल डेफिनेशन. बट इफ वी सी अ प्रॉपर डेफिनेशन, व्हॉट इज अ प्रॉपर डेफिनेशन, की ग्रॅव्हिटी जी आहे, attraction between two objects on earth. Okay, yes, so let me correct you, Mahima Patil, please. The attraction between two objects in universe, not only on earth, the attraction between two objects having masses as well. म्हणजे कुठलेही दोन ऑब्जेक्ट्स युनिवर्स मध्ये ज्यांचं की काहीतरी मास आहे. मास म्हणजे काय, आपण जनरल डेफिनेशन मध्ये बोलायचं तर त्याला वजन म्हणू शकतो किंवा वेट. बट वेट अँड मास आर डिफरंट. ओके, सो द मासेस ऑफ द अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग पर्टिक्युलर मास इन युनिवर्स, म्हणजे कुठल्याही दोन मास असलेल्या ऑब्जेक्ट्स मधलं जे अट्रॅक्शन आहे युनिवर्स मधल्या, ते जे अट्रॅक्शन आहे दॅट इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग बघा, न्यूटन, सर आयझॅक न्यूटन यांनी काय सांगितलं, एव्हरी ऑब्जेक्ट, मी हायलाइट करतो, तुम्ही लक्ष द्या, एव्हरी ऑब्जेक्ट
इन युनिवर्स. ओके बघा, every object in the universe attract every other object with a definite force. This force is directly proportional to the product of the masses and inversely proportional to the square of the distance between them. म्हणजे तो जो फोर्स असतो कुठला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. ते जे दोन ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचे जे पर्टिक्युलर मास आहेत त्यांचं जर प्रोडक्ट आपण केलं तर तो त्या प्रोडक्टशी तो डिरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे gravitational force is inversely proportional to the square of the distance between them. आता an introduction to scientist जोहानिस केपलर यांच्याविषयी तुम्ही वाचू शकता. नंतर आपण आपल्या टॉपिकवर थोडासा फोकस करूया. चला ठीक आहे. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इथे आपल्याला इमेज दिसत आहे. सगळ्यांना जे स्क्रीनवर दिसते ते एकदम विजिबल आहे, रिडेबल आहे और ओके रिडेबल आहे म्हणजे मला झूम करायची गरज नाही, बरोबर? तुम्हाला क्लिअरली दिसतं. ओके थँक्यू. ज्यांनी आन्सर्स दिले त्यांनी ठीक आहे. तर बघा मी काय सांगितलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द masses of product of masses of those two objects. Suppose this is one object and this is other object. Okay, so this object is having, okay, let me take the hand. ठीक आहे, this is the first object and this is the second object. This object is having the mass m1. Okay, let us suppose m1 and this object is having mass m2. So the gravitational force between these two objects will be directly proportional to the product of these two masses, that is m1 multiplied by m2. Okay, you can see it here, m1 multiplied by m2 and is inversely proportional to the what? Square of the distance between these two objects. Directly proportional to what? Product of masses and inversely proportional to the square of distance between them. ओके, मग ज्यावेळेस आपण असं प्रोपोर्शनल किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल ह्या फॉर्ममध्ये लिहितो, मग त्याला ज्यावेळेस आपण इक्वलाइज करतो त्यावेळेस कुठला तरी एक कॉन्स्टंट त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करावा लागतो. अँड दॅट कॉन्स्टंट इज नथिंग बट द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, दॅट मीन्स F is equals to G m1 into m2 divided by d square. This is the formula for what? For what? Give me answers. The shown formula is for what? Gravitational force. This formula is for gravitational force. Remember everybody. Everyone can write this formula over your notebook. Gravitational force का cover F is equals to G into m1 into m2 divided by d square. Okay. सगळ्यांनी लिहिला फॉर्म्युला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, ह्या फॉर्म्युलाजवर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, तर हा फॉर्म्युला एकदम क्लिअर असणं आवश्यक आहे. ओके चला ठीक आहे, सगळ्यांनी लिहिला तर असं मी कन्सिडर करतो. आपण पुढे जाऊया. हेअर G is the constant of proportionality and is called the universal gravitational constant. आता हा जो G आहे, this is called universal gravitational constant. Why it is called universal gravitational constant? सांगा मला. Because this G is not only useful for calculating gravitational force on earth, it is useful to calculate gravitational force in universe. म्हणजे युनिवर्स मध्ये आपल्याला कुठलाही जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचे, so this G is applicable, this G is useful, that's why it is called as a universal gravitational constant. ठीक आहे, तो बघा, the above law means that if mass of one object is doubled, the force between the two objects also doubles. बरोबर,
मास जर आपण दोन्ही ऑब्जेक्टचं किंवा एका ऑब्जेक्टचं डबल केलं तर फोर्स काय होणार, फोर्स पण डबल होणार. अँड इफ द डिस्टन्स इज डबल द फोर्स डिक्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ 4. वाय सो? सपोज आपण डिस्टन्स जर वाढवलं दोन ऑब्जेक्ट्स मधलं तर त्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होतो का? का? कमेंट बॉक्समध्ये आन्सर पटापट आलं पाहिजे. तुमचा आन्सर लगेच असं यायला पाहिजे, बिकॉज ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. बरोबर, म्हणजे डिस्टन्सच्या स्क्वेअरशी ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. मला साहेब शिंदे तुमचा काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही लेफ्ट होताय परत जॉईन होताय. Distance square is inversely proportional to the gravitational force. Okay, gravitational force is inversely proportional to distance square. Very good, one and the same. ठीक आहे, तर या गोष्टी समजल्या. If mass of one object is doubled, the force between the two objects also doubles. मास जर एका ऑब्जेक्टचं डबल झालं तर फोर्स काय होणार, डबल होणार. पण जर डिस्टन्स जर डबल झालं, डिस्टन्स जर वाढवलं तर फोर्स डिक्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ 4. इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल द डायरेक्शन ऑफ फोर्स is always along the line joining the centers of two bodies, and the distance between them is distance between the centers is taken to be d. In case when the bodies are not spherical or have irregular shape, then the direction of force is along the line joining their center of mass, and d is taken to be the distance between two centers of mass. बघा, आता आपल्याला डी कॅल्क्युलेट करायचे कुठून कुठपर्यंत. चला ठीक आहे, आता इथेच बघूयात आपण. हे जे डी आहे, आता सपोज इथून जो ॲरो सुरू होते तर ह्या ॲरो पर्यंतचं डिस्टन्स आपण डी पकडू शकतो का? नाही पकडू शकत. का? कारण की वी हॅव टू टेक डी सच दॅट द लाईन जॉईनिंग द सेंटर्स ऑफ दीज टू ऑब्जेक्ट्स. सपोज हा ऑब्जेक्ट आहे, याचं सेंटर आहे इथे एकदम सेंटरला, आणि इथे पण याचं सेंटर पकडला पण ह्या टूच्या कुठेतरी आसपास, तर ह्या दोन सेंटर्सला जोडणारी जी लाईन असेल त्या लाईनचं डिस्टन्स जे आहे दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ डिस्टन्स बिटवीन दीज टू ऑब्जेक्ट्स. म्हणजे सेंटर ऑफ मास, ज्या ठिकाणी आपलं कुठल्याही ऑब्जेक्टचं मास कॉन्सन्ट्रेटेड आहे असं आपण बोलू शकतो, त्याला आपण सेंटर ऑफ मास बोलतो. बरोबर, तर ह्या सेंटर ऑफ मासेस मधलं जे डिस्टन्स आहे दॅट इज कन्सिडर्ड ॲज द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. मग तो ऑब्जेक्ट कसाही असू द्या, तो ऑब्जेक्ट सपोज स्पेरिकल असू शकतो किंवा इरेग्युलर शेपचा असू शकतो. देन ऑल्सो द डिस्टन्स इज कन्सिडर्ड द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ मास. त्यांचं सेंटर ऑफ मास जे आहे त्या दोन ऑब्जेक्टचं त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याचीच व्हॅल्यू आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये डीच्या ठिकाणी यूज करत असतो. ओके, आता बघा फॉर्म्युला 2 काय आहे. फॉर्म्युला 2 सगळ्यांनी तुम्ही लिहिला आहे, मी कन्सिडर करतोय. ओके, फ्रॉम इक्वेशन 2 इट कॅन बी सीन दॅट the value of g is the gravitational force acting between two masses kept at a unit distance away from each other. Thus in SI unit the value of g is equal to the gravitational force between two masses of 1 kg kept 1 meter apart. आता बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. हा जो आहे हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे किंवा इंटरेस्टिंग टॉपिक आहे, तुम्ही समजून घ्या. आता तुम्हाला मी जी 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 सांगतोय. व्हॉट इज जी? व्हॉट एक्झॅक्टली इज G is a universal gravitational constant. बरोबर, U is a universal gravitational constant. Then what is the value of G? If we are saying G as a constant, then it needs to have a value. What is the value of G? The value of G is 6.673 multiplied by 10 raised to the power minus 11 Newton meter square per kg square, or Newton meter square kg inverse square. ठीक आहे, चला ठीक आहे. तर ते काय म्हणतात बघा, शो दॅट इन SI युनिट द युनिट ऑफ G इज Newton meter square kg square inverse.
The value of G was first experimentally measured by Henry Cavendish in SI units. Its value is this one. तर हे जे युनिट आहे ते युनिट कसं आलं तुम्ही कोणी सांगू शकता का? कोणाला आयडिया आहे का की हाऊ दिस युनिट केम? हे युनिट कसं आलं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट? तुम्हाला समजलं का ते युनिट कसं आलं? नसणार समजलं, ठीक आहे, विल सी. बघा समजलं उमेक्षा पाटील तुम्हाला युनिट? नो, ओके, नो, कारण की ते तुम्हाला झालेलं नाहीये, तुम्हाला ते समजून घ्यायचंय. सगळ्यांनी फॉर्म्युला लिहिलाय, सगळ्यांच्या समोर फॉर्म्युला पाहिजे, तर तर तुम्हाला मी जे सांगणार आहे ते समजणार. ओके, चला ठीक आहे. आता मी काय करतो, इथे तुमच्यासाठी एक ब्लँक पेज आणतो. आलं? चला ठीक आहे. मला सांगा जीचा फॉर्म्युला काय आहे, सॉरी फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? F is equals to G m1 multiplied by m2 divided by d square. ठीक आहे, माझी हँडरायटिंग इतकी चांगली नाही पण समजतंय ना? फॉर्म्युला करेक्ट लिहिलाय मी, प्रत्येकाने आन्सर द्यायचा. फॉर्म्युला करेक्ट लिहिलाय. ओके, तर आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची? जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, तर आपल्याला जीचं काय करायचं, फक्त युनिट काढायचं आहे. बरोबर आहे, जीचं आपल्याला युनिट काढायचं आहे. ठीक आहे, तर सपोज मी हा जो डी आहे, थांबा मी तुम्हाला थोडीशी डार्क पेन घेतो जेणे तुम्हाला अजून चांगलं दिसायला लागेल. हां ठीक. तर आता मी असं लिहू शकतो का? बघा, जी इज इक्वल्स टू, आता हा डी स्क्वेअर जो आहे इथे एफ ला मल्टिप्लाय मध्ये जाणार, बरोबर? तर मग काय होणार, एफ मल्टिप्लाइड बाय काय होणार, डी स्क्वेअर, बरोबर, आणि डिवाइडेड बाय m1 n2 m2, बरोबर. कोणाला डाऊट इथपर्यंत? नो, कोणालाही डाऊट नाही. चला ठीक आहे. सर हे जी इकडे तुम्ही कसं घेतलं किंवा मग डी कसं घेतलं असं तर कोणाला डाऊट नाही ना? नाही. व्हेरी गुड. तर बघा आता मला सांगा एफचं युनिट काय? एफ इज फोर्स. फोर्सचं युनिट काय? प्लीज टेल समबडी व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स? न्यूटन. व्हेरी गुड. We write this as a n. What is the unit of distance? What is the unit of distance? Meter. Good. And here it is d square. So what it will be? Meter square. Correct? इथं d square आहे म्हणून meter square. बरोबर, correct. What is the unit of mass? kg. Correct. kg for this one, kg for m1 and kg for m2. So what it becomes? What it overall becomes?